आपल्या सगळ्यांच्या घरातला किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मोठा भाग म्हणजे गॅस शेगडी ती असते. आणि गॅस शेगडी त्याच्यावर आपण जेवण बनवत असतो आणि तीच जर कधी कधी प्रॉब्लेम होऊ लागतं किंवा गॅस बर्नर खराब होतो, बर्नरमधले होल बंद होतात, तर खूप टेन्शन येतं ना. तर त्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी छान असा एक उपाय आजसुद्धा आणलेला आहे. तर काय उपाय आहे ते आपण पाहूया. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशावरती आहे. आणि फक्त हेच आपल्याला 10 रुपयामध्येच हे काम होणार आहे आणि घरच्या घरीच आपलं हे सगळ्यांकडेच असतं. तर हे 10 रुपयाचं पाऊच खूप छान आपलं फायदेशीर आहे. सतत आपण बाहेर आपण 100-150 रुपये देऊन हे काम करू शकत नाही. तर आपण घरच्या घरी हे काम करू शकतो आणि सगळ्यांचा प्रॉब्लेम हे मी सॉल्व्ह करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर हे इनोमुळे आपला गॅसचा बर्नर स्वच्छ होतोय. तर ही सगळ्यांना ट्रिक माहिती पण असेल, पण ज्यांना ही ट्रिक माहिती नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर आहे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी हा 10 रुपयाचा पाऊच घेतलाय. तर आपल्याला गॅसचा बर्नर साफ करायला हे तर आपल्या घरी असतंच. तर आता मी हे घेतलंय आणि आपल्याला गरम पाणी करायचंय. तर चला. तर एका बाउलमध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. तर गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण बर्नर्स टाकणार आहोत. तर बर्नर बघा काळे कुट्ट झालेले आहेत, कुठे कुठे होल बंद झालेले असतात आणि त्याच्यानंतर खूप दिवसाचे डाग असतात. तर ते खूप प्रॉब्लेम होतो, आपल्याला निघत नाहीत. तर हे गरम पाण्यामध्ये टाकल्यावर ना खूप स्वच्छ होतात. त्यांची होल असतात ना ते मोकळे होतात. तर अर्ध अधिक तर गरम पाण्यातच होऊन जातं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक लिंबू पिळणार आहोत. तर लिंबाऐवजी ना तुम्ही व्हिनेगर असेल ना तर व्हिनेगर टाकलं तरी खूप चांगलं. त्याने सुद्धा आपले बर्नर पटकन स्वच्छ होतात. जरासुद्धा जोर लावायची गरज लागत नाही. हे तुम्ही नक्की करा, खूप छान आहे. त्याच्यानंतर आहे ना आता आपण इनो घेतलेला आहे. तर इनो आपल्याला थोडा थोडा असं करून पाण्यामध्ये टाकायचा आहे. इनो सगळ्यांच्याच घरात असतोच, त्याच्यामुळे आपल्या घरगुती ह्या 2 गोष्टीमुळेच आपला बर्नर साफ आपण करायचा आहे. तर असं इनो आहे ना थोडा थोडा करून आपल्याला बर्नरवर टाकायचा आहे. आणि बघू शकता कसं पूर्ण लगेचच त्याच्यावर फरक जाणून दिसेल. आणि ना चमच्याने जरा उलटा पलट करायचा. गरम पाणी असतं त्याच्यामुळे चमच्यानेच करा आणि असं उलटा पलट करून त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. तर उलटा पलट बर्नर केले ना तर दोन्ही बाजूला ते स्वच्छ होतील. त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून देऊया आणि 15-20 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. A few moments later. तर आता 20 मिनटं झालेले आहेत. 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये आपले दोन्ही बर्नर अर्धे अधिक स्वच्छ झालेले आहेत. तर बर्नरवर खूप दिवसाचे डाग असतील ना तर ते निघताना प्रॉब्लेम होतो, लगेच निघत नाही. तर हेच जर बर्नर आपण 15-15 दिवसांनी स्वच्छ केले ना तर खूप त्रास होत नाही. आणि आपण तर बर्नर रोज काढत नाही, तर त्याच्यामुळे 15 दिवसांनी का होईना तुम्ही बर्नर स्वच्छ करा. तर आता तुम्ही बघितलं मी वाटीमध्ये ना भांड्यांचं लिक्विड घेतलेलं आहे आणि एक ब्रश घेतला आहे. तो जो आपण वापरत नाही ना ब्रश, तो ब्रश घ्यायचा आहे आणि भांड्यांचं लिक्विड घेऊन त्याच्यामध्ये बुडवून छान आपण बर्नर घासून घेऊया. तर हे बर्नर घासताना ना बघा जास्त जोर लावावं लागणार नाही. जर भरपूर डाग असेल ना तर त्याला लगेच एका ह्याच्यातच निघत नाहीत, पण खूप छान स्वच्छ होतात. तुम्हाला मी पुढे दाखवेनच. तर असे ना घासून काढायचे छान आतून बाहेरून. आणि त्याचबरोबर आपली लिंबाची फोड असते ना, ती पिळलेला लिंबू असतो तीच घ्यायची आहे. त्या लिंबानेच आपण ती लिक्विडनी स्वच्छ करायचं आहे. तर बघू शकता लिंबूनीच हलक्या हाताने मी जरासुद्धा जोर लावलेला नाही तरीसुद्धा आपला बघा बर्नर खूप छान नवीन बर्नर असल्यासारखा दिसतोय.
आता बघा मी छान असं लिंबूने घासून घेतलं आहे, ब्रश लावला, लिंबूने लावलं, तर थोडे थोडे डाग लागलेत. मी परत धुवून दाखवलं आणि परत ते स्वच्छ करून दाखवते. तर हे बघा, जिथे जिथे डाग आहे ना तिथे तिथे ब्रशने घासायचं आहे आणि खूप छान असा एकाच आता मी ह्याच्यामध्ये दाखवलं तुम्हाला. खूप आपला बर्नर स्वच्छ झाला आहे. तर इथे काळा डाग दिसतो आहे थोडा तरीसुद्धा बघा आतून पण किती छान आणि एकदम पिवळा झम्मक, जसं काही नवीन बर्नर आहे असा बर्नर दिसतो आहे. खूप छान निघाला आहे. तर आता मी हा दुसरा बर्नर घेते. हा जो बर्नर आहे तो पितळाचा नाही आहे, पण बघा मी तरीसुद्धा हे घासून दाखवते, कारण दोन्ही मी बर्नर पाण्यामध्ये बुडवले होते. आणि त्याचबरोबर जे होल आपले बंद झालेले असतात त्याच्यात काय काय घाण अडकलेली असते, आपल्या गॅसवरची सगळी घाण उतू जातं, तर त्याच्यात अडकून बसतं आणि मग कधी कधी पेटत नाही व्यवस्थित बर्नर. तर मग हे आपण असं स्वच्छ केलं ना तर खूप छान दिसतं आणि मोकळेसुद्धा होल होतात आणि आपले गॅस खूप छान चालतो. तर आता बघा हा सुद्धा मी बर्नर घासून दाखवला आहे तुम्हाला आणि पाण्यात स्वच्छ केला आहे. त्याच्यानंतर ना बर्नर हा सुकून द्यायचा आहे किंवा नंतर आपण धुतला ना तर सुक्या कपड्याने छान पुसून घ्या, कारण ओला बर्नर जर आपण गॅस शेगडीवर ठेवलं ना तर तो पेटत नाही. त्याच्यामुळे छान कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या किंवा मग तो सुकून द्या. तर बघा आता तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला आतून बाहेरून असा बर्नर शाईन मारतोय, पिवळा धम्मक असा दिसतोय, पितळेसारखा चमकतोय. तर तुम्ही बघू शकता आपले खूप छान असे बर्नर नवीन आणल्यासारखं अगदी शेगडी दिसते आणि किती छान आहे ना. पण हा जो डाग दिसतोय ना तो आता एका ह्याच्यात निघणार नाही. जोपर्यंत आपण सतत त्याला 15-15 दिवसांनी स्वच्छ करत राहिलं ना तर अशी घाण होत नाही, डाग पडत नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही असं ट्रिक वापरा आणि स्वच्छ करा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्ही हे नक्की करून बघा. आणि आपलं हे रोजचं काम असतं जे आपण किचनमध्ये सतत राहत असतो आणि आपल्या किचनमधल्या गोष्टी ह्या स्वच्छ आपण ठेवत असतो, पण तेच लवकर आणि झटपट असं होणारं काम हे जर होत असेल आणि आपला वेळ वाचत असेल तर किती छान ना. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.